माझं नाव सोहम पाटील आहे. 2024-2025च्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये मला 87.6% आले. त्यात सायन्समध्ये 96 आणि मॅथ्समध्ये 88 आले आहे. सगळ्यात मोठं फॅक्टर मला इतके जास्त मार्क्स येण्याचं आहे ते सर आणि मिस. सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते सरांचं आहे. सर पहिलं फॅक्टर आहे ते सिम्प्लिफाईड टीचिंग. किती टफ टॉपिक राहिला तरी सर ते खूप जास्त सिम्प्लिफाय करून सांगता, म्हणजे ते लवकरात लवकर मुलांना समजेल. ते आता फिजिक्सचे डेरिव्हेशन राहो किंवा मग मॅथ्सचे फॉर्म्युले ते लवकरात लवकर मुलांना तसेच इझिली समजून जाता. त्यामुळे मला सगळ्यात जास्त बूस्ट भेटला तो सायन्समध्ये 95+ स्कोर करू शकलो. आणि दुसरा फॅक्टर आहे तो आहे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजमुळे खरंच मार्क्सला खूप जास्त बूस्ट भेटतो. मला असं वाटतं की मी जर टेस्ट सिरीज जॉईन केली नसती तर मला अराऊंड 80% राहिले असते. बट टेस्ट सिरीज देण्यात आपल्याला आपल्या चुकीसुद्धा कळता आणि पेपर किती स्पीडने लिहायला हवे, कोणत्या पोर्शन किती टाईममध्ये कंप्लीट करायला हवा ते सगळं आपल्याला खूप लवकर कळतं. आणि सगळ्यात मोठं थँक्स द्यायला त्या मॅमला, कारण की मॅमने जितकं होऊ शकते तितके जास्त पेपर आमच्याकडनं लिहून घेतले. त्यामुळे आमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली आहे. पहिले तर राग यायचा या गोष्टीचा की किती जास्त पेपर देत आहे लिहायला, पण रिझल्ट आल्यानंतर समजलं की नाही, मॅमने जे केलं ते आमच्या भल्यासाठीच केलं. सो ओव्हरऑल मी दोघींना थँक्यू करतो. बस, थँक्स. थँक्यू सोहम. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू सोहम. सोहम हा 5th स्टँडर्डपासून आपल्याकडे आहे. हा माझ्या फर्स्ट बॅचपासून आहे आणि पुढेही असेल. तर सोहमने जेव्हा टेस्ट सिरीज सुरू झाली ते जसं त्याने सांगितलं त्याला पहिले खूप कंटाळा यायचा. तुम्हाला माहीत असेल कदाचित की टेस्ट सिरीजमध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टचा चॅप्टर वाईज टेस्ट देतो, तर त्यांना कंटाळा यायचा सुरुवातीला. पण सोहमने कन्सिस्टन्सी ठेवली, कायम पेपर देत गेला, त्यामुळे रिझल्टमध्ये खरंच खूप फरक पडला. आणि असाच पुढे त्याने अभ्यास करावा, 12वीचाही रिझल्ट छान आणावा आणि पुढेही छान रिझल्ट आणावा ही मी अपेक्षा करते आणि इन्फिनिटी अकॅडमीकडनं खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू.